कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भारू कुठे रे येतेस मला? या म्हणलं ना या। ताई ही मडकी कितीला दिलीत? कोणतं? हे वालं हे वाला 100 रुपये। द्या ना। थँक्यू। ताई मी तुमचे पैसे थोड्या वेळात आणून देते। हा अनुष्का मॅडम, हे मडकं घ्यायचं। हे मडकं त्या मंदिराच्या तिकडं घेऊन जा। त्या तिकडं ना एक हापशा आहे, त्या हापशाचं पाणी या मडक्यामध्ये घ्यायचं आणि मग त्या पाण्याचा अभिषेक या देवाला करायचा। हो प्रथाच आहे ती। आणि कसं असतंय ना, शुद्ध मनानं आणि श्रद्धेनं केलेलं कुठलं बी काम कधीच वाया जात नाही। मग कुणी त्याला अंधविश्वास नाव ठेवू दे किंवा अजून काय बी बोलू दे, आपण आपलं काम करत राहायचं। हे घ्या घ्या, सावकाश करेन मी। अनुष्का मॅडम, आता काय घेतलं ना मडकं? नाही तसं नाही, ते तो माणूस कोण होता? कोण माणूस? तो नाही का तुमच्याशी काहीतरी बोलत होता? काय बोलत होता तो? हो तो माणूस काही नाही, पत्ता विचारत होता, बाकी काही नाही। मग दिलात त्यांना काय पत्ता? हो दिला ना। बर, तुम्ही आले। अगं पोरी, अगं तिला हापशीकडे कशाला पाठवलं? 2 वर्षापासून पाणी नाही त्या हापशीला। आज येईल पाणी। डोंट वरी, तिकडे मोहन काका पण आहे आणि अगदीच काही लागलं तर प्रीतमला इन्व्हॉल्व करा। येस या, नो वरीज, थँक्यू। चल निघूया। हे काय? तेच सांगायला आले होते, दर्शन नाही झालं, आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक? अनुष्का, ऍक्च्युली सगळंच अनप्लॅन्ड होतं। ठीक आहे, आपण आलो, दर्शन घेतलं, अभिषेक केलंच पाहिजे असं नाहीये ना काही? आदित्य प्लीज, अरे असं म्हणतात की अभिषेक करून दर्शन घेतलं की संसार सुखाचा होतो, आणि मला आपला संसार सुखाचा करायचा आहे। तुला माहितीये, आईला मग इकडे आले की अभिषेक केल्याशिवाय पुढे जात नाही। हो, तुला कोणी सांगितलं? ते इथून एक जण जात होता, त्यांनीच मला सांगितलं। आदित्य प्लीज, माझी इच्छा म्हणून करूयात ना, आहेला मॅम साठी करूयात ना अभिषेक, प्लीज। बरं चालेल, ऍक्च्युली बाबांनीही सांगितलं होतं अभिषेक करायला। ओके चल, काय करायचं सांग। येस चल। हे आदित्य, काय करायचं? हे बघ, हे हापशीचं पाणी आपल्याला या मडक्यामध्ये भरायचंय आणि याचाच अभिषेक करायचा आहे। ओके। थँक्यू। करा करा मालक सर, अजून प्रयत्न करा। मी काही तुमची यात मदत करू शकत नाही, शेवटी हाय तर मी एक नोकरच ना। आलं का? आदित्य तू करेक्ट करतोस, ट्राय कर अजून। आलं? आदित्य तू करत राहा, आपण बघूयात, पाणी येईल। अगं हो, पण पाणीच येत नाही त्यात ना।
आदित्य थोडं जोरात कर ना प्लीज. येस आदित्य, तू करेक्ट करतोस. अरे यार दमलो मी. पाणीच येत नाही. मालक सर, अहो करा की प्रयत्न, तुम्हाला नक्की जमल. तुम्हाला असं काम करायची सवय नाही ना, पण करा करा प्रयत्न करा, नक्की जमल तुम्हाला. आणि कसं आहे ना, पाण्याचा एक थेंब जरी मिळाला ना तरी देवाच्या अभिषेकाला चालतोय. करा करा. आदित्य, पारू एकदम करेक्ट बोलते. तू थोडा अजून ट्राय कर ना. अरे येईल पाणी खरंच. कोरडे हापशीत यांच्या कुणी पाणी ठेवलं होतं. वरचा देव जरी आला तरी हापसीला पाणी येणार नाही. किती वेळ झाला का हो दादा? असायला काय झालं? काय नाही हापसा तुम्ही हापसा. आलो आलो, पाणी आलं. फायनली पाणी आलं. प्लीज आपण लवकर अभिषेक करूयात. ओके चल चल. मालक सर, तुम्ही दमला असाल ना, आराम करा. हा एवढ्या वेळा आपसतोय तेव्हा नाही आलं पाणी. बिघडलंय वाटतं. खरोखर झालं काय पाणी? हा हे काय आता नेलं नाही त्यांनी. तुम्हाला तुमच्या बायकोने खोळ्यात काढलं म्हणायचं. म्हणजे तुमच्या बायकोवर भांडणं झाले काय? अहो माझं लग्नच नाही झालंय अजून. ती तुमची बायकोच आहे ना? तिने तुमची खोड मोडली. अनुभव आहे मला नवरा बायकोच्या भांडणाचा. अशी लय जोडपी येतात इथे. तिने तुम्हाला सांगितलं ना हापसीला पाणी आलं ते. बघा बघा हापसीला पाणी आलंय का? बघा एक थेंब पण नाही हापसीला. एकदा माझ्या बायकोने पण माझी अशीच खोड मोडली होती. मी तुम्हाला एक सल्ला देऊ, बायकोची कधी खोड काढू नका. तिला कधी दुखवू नका. बोलताना जीभ सांभाळून बोलायचं. आणि कधी कधी तुझंच खरं असं बोलायचं. त्यातच आपलं भलं असतं. तो माणूस जे बोलला ते खरं असेल का? म्हणजे मगासपासून मी प्रयत्न करतोय पण तरी त्या हापशीला पाणी आलं नाही का? त्या हापशीला पाणी येतच नाही. आणि हे पारूला माहिती असून तिने मला मुद्दाम सांगितलं नाही. ती का करेल असं? तिला हे माहिती असतं तर तिने तिकडे पाठवलंच नसतं मला. इतकं तर ओळखतो मी तिला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.